पुलिस कौरी वाली होशील का माहुरी माझे. तर जय भीम भावांनो, स्वागत आहे तुम्ही तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल सूर्या एडिट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक झालेला आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हे आपल्याला कॅपकट ॲपनं बनवायचा आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडे कॅपकट ॲप नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्गवरती आहे, जे की तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या सूर्या एडिट चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, जिथे तुम्हाला सर्व मटेरियल भेटून जातील व जेणेकरून तुम्हाला नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला मिळतील. तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कॅपकट ॲप्लिकेशनवरती जायचं आहे. गेल्यानंतर असा इंटरफेस दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टला क्लिक करून ऑलवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या व्हिडिओवरती एडिट करायचे आहे तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे HD वरती क्लिक करून ॲड करून घ्यायचा आहे. ॲडवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ दिसून जाईल. जे व्हिडिओ ॲड केलेले आहे ते अशा प्रकारे दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला लास्टला जायचं आहे. कॅपकट लोगोवरती क्लिक करायचं आहे. डिलीट करून टाकायचा आहे कॅपकट लोगो. त्यानंतर तुम्हाला लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि याचा पार्ट कट करून घ्यायचा आहे. थोडं झूम करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला पार्ट कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून नंतर इफेक्ट लावायला सोपं जाईल आणि समजून सुद्धा जाईल. अशा प्रकारे तुम्हाला कट करायचा आहे. नंतर तुम्हाला समोरचा बी पार्ट अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. मी जसा कट देतोय तसा कट द्यायचा आहे. अशा प्रकारे कट देणं झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला ॲडवरती क्लिक करायचं आहे. ॲडवरती क्लिक केल्यानंतर साऊंडवरती जायचं आहे. फाईलवरती क्लिक करायचं आहे. डिव्हाइसमध्ये क्लिक करून जे तुम्हाला सॉन्ग दिलेलं आहे ते ॲड करायचं आहे. अशा प्रकारे नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल. अशा प्रकारे तुम्हाला सॉन्ग दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला या सॉन्गला बीट द्यायचे आहेत. मी जसे बीट देत आहे तशा प्रकारे तुम्हाला या सॉन्गला बीट द्यायचे आहेत. जर का मित्रांनो तुम्हाला हे सॉन्ग पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, तिथे तुम्हाला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. नंतर तुम्हाला लेअरला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर स्क्रॉल डाऊन करून बीटमार्क हा तुम्हाला अशा प्रकारे बीट द्यायचे आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. थोडं समोर जायचं आहे. मी जसे बीट देत आहे तशा पद्धतीने तुम्हाला समोर जायचं आहे. बीटमार्क अशा प्रकारे द्यायचे आहेत. तर मित्रांनो, जसे मी बीटमार्क देत आहे तशा प्रकारे तुम्हाला बीटमार्क द्यायचे. थोडं समोर जाऊन इथे तुम्हाला बीटवरती क्लिक करून बीट करायचे. तर मित्रांनो, तुम्हाला थोडं आणि समोर जायचे. बीटमार्कवरती क्लिक करायचे. बीट अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे बीट देत आहे तशा प्रकारे तुम्हाला बीटमार्क ॲड करायचे आहेत. तुम्हाला अशा प्रकारे मी फटाफट बीटमार्क ॲड करून घेतो. जर का मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सूर्या एडिट चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मित्रांनो बेल आयकॉन ऑप्शनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारे ट्रेंडिंग रील्स वर व्हिडिओ कसे बनवायचे, अशा प्रकारे एडिट करायचे बघायला मिळतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला लास्टला बीट द्यायचे आणि जे उरलेला पार्ट आहे स्लिप करायचं आहे. डिलीटवरती क्लिक करून डिलीट करून टाकायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला पार्ट डिलीट झालेला आहे. सॉन्गवरती क्लिक करायचं आहे. बीटवरती जायचं आहे. वरच्या लेवलला स्लिप करायचं आहे. समोरच्या बीटवरती जायचं आहे. थोडंसं झूम करायचं आहे. झूम केल्यानंतर बीटमार्क वरती जायचं आहे. गेल्यानंतर वरच्या लेवलला सिलेक्ट करून स्लिप करून टाकायचं आहे. थोडं समोर जाऊन बीटमार्कवरती जाऊन स्लिप करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला बीटवरती जाऊन सर्व लेअर स्लिप करून टाकायचे, म्हणजेच कट करून टाकायचे. मी जसे
कट देतोय तशा प्रकारे तुम्हाला सर्व लेअरला कट द्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला बीटवरती जाऊ स्लिप करून टाकायचं आहे. थोडं समोर जायचं स्लिप करायचं आहे, समोर जायचं स्लिप करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला सर्व बीटला स्लिप करून टाकायचं आहे. मी जसे कट देत आहे तशा प्रकारे तुम्हाला कट द्यायचे आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे सर्व लेअरचे पार्ट कट करून झालेले आहेत. इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट दिसून जातील. त्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगवरती जायचं आहे. ट्रेंडिंगवरती गेल्यानंतर तुम्हाला खाली हॅलो ब्लर हा इफेक्ट दिसून जाईल. तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. याची लेंथ तुम्हाला या बीटपर्यंत ठेवून घ्यायची आहे. मी जशी लेंथ ठेवली आहे त्या बीटपर्यंत तुम्हाला लेंथ ठेवून घ्यायची. नंतर तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारे हा इफेक्ट दिसून जाईल. अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला या बीटवरती जायचं आहे. गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मी जे इफेक्ट ॲड करत आहे तो इफेक्ट ॲड करायचा आहे. थोडं स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला फ्लिशिंग शॅड्स असा इफेक्ट दिसेल. त्या इफेक्टला क्लिक करायचं आहे. नंतर राईटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर याची लेंथ तुम्हाला अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे. नंतर तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट दिसून जाईल. अशा प्रकारे इफेक्ट झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला लास्टला जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मी जे इफेक्ट ॲड करत आहे ते इफेक्ट तुम्हाला ॲड करायचं आहे. न्यूवरती जायचं आहे. गेल्यानंतर थोडं स्क्रोल डाऊन करून रोलिंग फिल्म हा इफेक्ट क्लिक करायचा आहे. राईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला याची लेंथ अशा प्रकारे ठेवून घ्यायची. या दोन बीटच्या मधात ठेवून घ्यायची. अशा प्रकारे व्हिडिओ दिसून जाईल. नंतर तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्ट दिसून जाईल. मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्ट दिसून जाईल. नंतर तुम्हाला जे पार्ट कट केलेले आहेत त्या पार्टला ॲनिमेशन इफेक्ट हा द्यायचा आहे. लेअरला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे. गेल्यानंतर थोडं लोडिंग खाईल. त्यानंतर तुम्हाला जे मी इफेक्ट ॲड करत आहे ते इफेक्ट तुम्हाला ॲड करायचं आहे. नंतर तुम्हाला अशा प्रकारे रेट्रो फेड हा इफेक्ट ॲड करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट दिसून जाईल. रेट्रो फेड इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट दिसून जाईल. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे हा वाला इफेक्ट आहे. थोडंसं तुम्हाला समोर जायचं आहे. समोर गेल्यानंतर या लेअरवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. केल्यानंतर हा वाला इफेक्ट ॲड करायचा आहे. मी जे इफेक्ट ॲड करत आहे तो वाला इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. अशा प्रकारे हे इफेक्ट दिसून जाईल. अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट ॲड करायचे आहेत. मी जे इफेक्ट ॲड करत आहे ते इफेक्ट तुम्हाला सुद्धा ॲड करायचे आहेत. लेअरवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्याच नंबरला लॉक व्हर्टिकली हा इफेक्ट दिसून जाईल. याची अपोसिटी 2 सेकंड ठेवून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला मागं यायचं आहे. या लेअरवरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगला तुम्हाला शेक फिल्म हा इफेक्ट दिसून जाईल. थोडंसं लोड करायचं आहे. या ट्रेंडिंगलाच तुम्हाला पहिल्यांदा शेक फिल्म हा इफेक्ट दिसून जाईल. ते इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. अशा प्रकारे दिसून जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे इथपर्यंत हे इफेक्ट ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्हाला हे इफेक्ट ॲड करायचे आहेत. थोडंसं समोर जायचं. समोर गेल्यानंतर या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर कॉम्बोवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट दिसून जातील. नंतर तुम्हाला मी जे इफेक्ट ॲड करत आहे
तो वाला इफेक्ट तुम्हाला सुद्धा ऍड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट ऍड करायचा आहे. समोरच्या लेअरवरती जाऊन ॲनिमेशन वरती क्लिक करायचं आहे. पेंडुलम 2 हा इफेक्ट ऍड करायचा आहे. परत समोरच्या लेअरवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन पेंडुलम 1 इफेक्ट ऍड करायचा आहे. अशाच प्रकारे तुम्हाला इफेक्ट ऍड करायचे आहे. मी जसे इफेक्ट ऍड करत आहे तशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट ऍड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट ऍड करून घ्यायचे आहेत. मी जसे इफेक्ट ऍड करत आहे तसे तुम्हाला इफेक्ट ऍड करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला या लेअरवरती हा वाला इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे. परत तुम्हाला ॲनिमेशनवरती जायचं आहे. लेअरला सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती जायचे. तुम्हाला दुसरा वाला ट्रेंड हा इफेक्ट दिसून जाईल. तो इफेक्ट तुम्हाला ऍड करायचा आहे. परत तुम्हाला समोरच्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे. झूम 1 हा वाला इफेक्ट तुम्हाला ऍड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट दिसून जाईल. त्यानंतर समोरच्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर तुम्हाला इनवरती जायचं आहे. तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट ऍड करायचा आहे. याची सेकंड साईज 3 सेकंड ठेवून घ्यायची आहे. तुम्हाला अशा प्रकारे हा वाला इफेक्ट दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला समोरच्या लेअरवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती जायचं आहे. इथे तुम्हाला स्विंग हा वाला इफेक्ट ऍड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट ऍड करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट ऍड करून घ्यायचे आहेत. मी जसे इफेक्ट ऍड केलेले आहेत तसेच तुम्हाला सुद्धा इफेक्ट ऍड करायचे आहेत. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट दिसून जातील. तर मित्रांनो, अशा प्रकारे इफेक्ट दिसून जातील. अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे. वर इथे डॉटवरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. याची साईज तुम्हाला तुमच्या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. तर ओके मित्रांनो, आजचा व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या सूर्या एडिट चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑप्शनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.